कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आजी ऐका आजी ऐक. आई आजी 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 ऐक ना हे बघ. आजी आई प्लीज प्लीज तुम्ही अशा उन्हात नका उभ्या राहू अहो, पायात चप्पल पण नाही आज चला ना प्लीज। नाही येणार मला काय बी होणार नाही। जो पातूर माझ्यावर हा केलेला खोटा आहे हे सिद्ध होत नाही तो पातूर मी कुठं बी येणार। अहो आजी कोणी आळ नाही घेते तुमच्यावर, तुम्ही आज चला बरं प्लीज। नाही नाही बरोबर आहे बाई आजीचं। काही पुरावे नसताना त्या असं कसं म्हणाल्या की बाई आजीनी पैसे घेतलेत? तुमच्याकडे एवढे पैसे येऊच शकत नाही ना म्हणून बोललो आम्ही। कीर्ती बस झालं, उद्धटपणा करू नकोस आता। का आम्ही वस्तीत राहतो म्हणून वस्तीत राहणाऱ्या माणसांकडे पैसा येत नाही? अगं कधीतरी आमच्याकडे बी एवढा पैसा येऊ शकतो की? आजी माफ करा, माझा काहीतरी गैरसमज झाला। काकू पण ते पैसे सापडल्याशिवाय हे नाही समजणार। ग बाई तू शांतच बसत नाहीयेस। सीताई पण कीर्ती काही चुकीचं बोलत नाहीये ना, पैसे तर मिळायला हवेत ना। आजी तू शांत हो, आज जाऊयात आपण घरात शोधूयात, पैसे असतील घरात कुठेतरी। ये नाही आजी ऐक, हे बघ काकूचा ना थोडा गैरसमज झालाय, आपण बसून बोलूया ना, तू ऐक ना। नाही शिवा, आजी अगं त्रास होईल तुला, ऐकून घे ना। मला काय बी होणार नाही। अगं ह्यो जो आळ घेतलाय ना त्याचा तरच लय मोठा आहे ग। तुला काय वाटतं ही गोष्ट छोटीशी आहे? अगं लय मोठी आहे ही गोष्ट। आजी ऐक ना, अगं आजारी पडशील, खूप ऊन आहे। हे बघ अशो, अरे जुनं खोड आहे म्या, ह्या एवढ्याशा उन्हानं काय बी होणार नाही मला। हे बघा मी सांगते ना सगळ्यांना, आईंनी त्यांची गावाकडची हक्काची जमीन विकून हे पैसे आणले तो। मग आधी सांगायचं ना। हे शिवानीला आवडलं नसतं म्हणून तिला सांगितलं नाही आणि कोणाला कळू दिलं नाही। मला आत्ताही नाही आवडले आई। आजी तू आज चल बरं, त्रास होईल तुला। शिव नाही, आता ह्यो फकस्त प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा नाहीये तर तुझ्या बी आत्मसन्मानाचा आहे, तुझ्या स्वाभिमानाचा। अहो आजी असं काही होणार नाही। सीताई अव कुणाच्या बी मनात ना शंका नको राहिला। आणि ह्या झालेल्या अपमानाचं उत्तर कोण देणार? शिवा तू आजीला काय म्हणतीयस आज चल म्हणून? उर्मिला काकूंना म्हण, कीर्तीताईंना म्हण, त्यांनी आजीवर खोटा चोरीचा आळ घेतलाय। नेहमी तर तू कोणाला बोलूही देत नाहीस। दिव्या उगाच विषय वाढवू नकोस। काय ह्यांनी कुठवर विषय आणून ठेवलाय ते बघ ना। उलट ह्यांनी बाई आजीची माफी मागितली पाहिजे। आजीशी असं वागलेलं मी सहन करणार नाहीये। दिव्या तू आज चल माझ्या बरोबर चल। जाओ तिला आत घेऊन जा। हो वा हे कमाल आहे, माझ्या आजीचा अपमान होतो आणि मी काय बोलायचं पण नाही। शिवाय एक लक्षात घे, हे तुझं सासर असेल पण ही आजी पण तुझीच आहे। दिव्या बास झाला, आत जा। दिव्या तू तू चल, तू आज चल, तू त्रास नको करून घेऊ, चल चल। दिव्या चल तू आतमध्ये। का मला हात नेतोस चंदन? ऐक माझा जरा, आज चल। आता काय करायचं? वहिनी वहिनी मी एक काम करतो, आम्ही ना आतमध्ये जाऊन ना खोलीतच शोधतो, असतील पैसे कुठेतरी। पैसे मिळाले ना की सगळे प्रश्न सुटतील। हा आलो, उर्मिला चल, उर्मिला चल पटकन। मला एक कळत नाहीये, पैसे आजींच्या रूम मध्ये सापडलेत त्याच्यामुळे त्यांनी चोरी केली हे सिद्ध झालंय ना, मग आता कशाला हे सगळं करताय? कारण मला हे पटतच नाहीये। कीर्ती तोंड बंद कर। आत जा आई, हे बघ जा। हाय नका ना असा हट्टीपणा करू। तुला हट्टीपणा वाटतोय ह्यो?
अगं वंदे, तुला कळत कसं नाहीये? अगं ही एवढीशी गोष्ट नाहीये ग, लय मोठी गोष्ट आहे. आणि ह्यो विषय जर मी आता इथं सोडून दिला ना, तर माझ्या लेकरावर, माझ्या शिवावर उद्या कोण बी उठल आणि बोट दाखवल आणि काय बी बोलल ग. आई ऐका ना, आपण हात जाऊन शांतपणे बसून बोलूया ना. तुम्ही नका स्वतःला. तुला सांगितलेलं कळत नाही? जा तू, मला काय बी होत नाही. जो पातूर माझ्यावर केलेला हा आळ जो आहे, तो आळ घेतलेला आहे, तो खोटा ठरत नाही ना, तो पातूर म्या इथनं कुठं बी हलणार नाही. कळतंय तुला? जा. किट्टू डार्लिंग, मला ना आता एवढा आनंद होतोय ना की नुसतं नाचावं असं वाटतंय. मी मनातल्या मनात नाचते. हळू पडशील अगं, म्हणजे तुला एवढा आनंद झाला ना, आनंदाच्या भरात पडशील असं म्हणतो. तू आज काहीही बोल, मी ऐकून घेईन, कारण ना मी खूप खुश आहे. किट्टू डार्लिंग, पण तुला असं नाही का वाटत की जर पैसे सापडले तर सगळं सॉल्व्ह होईल ना? मग काय मज्जा. अरे होऊ दे ना, सॉल्व झालंच पाहिजे. हे बघ, आपण ठिणगी पाडायचं काम केलंय ना, आता फक्त भडका उडायची वाट बघूया. आणि ऐक, पुढे काय घडणार आहे ते पण सांगते. मी जिथे पैसे लपवले ते तिथे सापडणारच आहे. पण जेव्हा ते सापडतील तेव्हा काकूला काय वाटेल? तिने चुकून ठेवले. मग हे जेव्हा काकाला कळेल तेव्हा काय होईल? काका काकूवर जो चिडेल ना, बिचाऱ्या काकूला थोडं गिल्ट येईल. आणि मग हे जेव्हा घरातल्यांना कळेल तेव्हा घरातले तिच्यावर चिडतील, ती गोष्ट वेगळीच. पण यात फायदा कुणाचा आहे? कुणाचा आहे? आपला फायदा आहे. वा 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 किट्टू डार्लिंग, तू ना कमाल खेळ खेळलीस. तुला माहितीये का, आता याच्यामुळे ना उर्मिला काकू आणि शिवाच्या मध्ये वणवा पेटणार आहे. जरा बोल आता, उगाच कोणी ऐकलं ना तर आपले वाट लागेल. इथे कोणी नाही आता बघायला. आता शिवाला कळेल आपल्याशी पंगा घेतला ना की काय होत ते. तू इकडे बस, इकडे बस, इकडे बस. ऐक माझं, तू का हात आणलंस मला? हात सोड माझा. दिव्या, तू आता असं मोठ्या मोठ्याने ओरडलं नाही पाहिजे. अगं प्रेग्नंट आहेस तू. मग मी काय बायज्जीवर झालेला आरोप सहन करून घेऊ? तू करणार असशील पण मी करणार नाही. आणि ती शिवा का आता शांत बसलीये? नाही तेव्हा मार उड्या मारत असते ना. तुला सांगते, बायज्जी नेहमी शिवाची बाजू घेते. ती कीर्ती बायज्जीला चोर म्हणाली तरी ती आता तिची बाजू घेत नाहीये. दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं बरोबर. अगं पण ते शिवाचं सासर आहे. आता सगळेच जण असे ओरडतायत तर कोणीतरी शांत राहणं गरजेचं आहे ना. तू शिवाची बाजू का घेतोयस? हा बरोबर आहे ना, तिने काम दिलंय तुला. या अगं जरा विचार करून बोल. हे बघ, सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही सगळे एकमेकांवर ओरडताय. मग अशा वेळेस कोणीतरी शांत राहून हे प्रकरण सांभाळायला नको का? हे बघ चंदन, मला ना हे पटत नाही. तुला माहितीये ना कीर्ती कशी आहे, ती मुद्दाम करते सगळं. हो हो हो, पण त्यांना त्यांच्या परीने हँडल करू दे. आपण त्यात नको पडूया. आणि तू तर पडूच नको, तुला त्रास होईल. ऐक जरा माझं. हे घे, चल पाणी पी. त्रास करून घेते स्वतःला. कीर्ती देसाई इतक्या सहज तुला जिंकू देणार नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.